पिढा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तर बघा, पाडव्या दिवशी सकाळी या तिघांना आंघोळ वगैरे घातली आणि नंतर आहोंना ओवाळून घेतलं, मुलांना सुद्धा ओवाळलं. मुलं गेली शाळेत आणि हे जात आहेत ड्युटीवर. नंतर मी इथं पुरणपोळीचा सगळं स्वयंपाक बनवून घेतला. आज काय मी जास्ती पोळ्या बनवल्या नाहीत, कारण आता फराळाचं गोड आहे, त्यामुळे हे काय जास्ती कोण खाणार नाहीत म्हटलं. आणि आज मी पोळ्यांच्यामध्ये गुळाची पावडर वापरली आहे. एरवी मी गूळ चिरून टाकत असते. देवीला नंतर नैवेद्य दाखवला आणि उत्तरपूजा करून घेतली आणि जेवणं वगैरे झाली आमची. आणि आम्ही दुपारी गेलो होतो मार्केटमध्ये, तर भाजीपाला घेतला सगळा. आणि इथं बघा, आता आवळेसुद्धा आलेले आहेत मार्केटमध्ये, तर ते पण मी घेतले. नंतर इथं एका गिफ्ट शॉपमध्ये गेले होते. खूप सुंदर मूर्त्या आहेत बघा. एका मुलीला गिफ्ट घ्यायचं होतं, तर तिला उपयोगी येईल अशी वस्तू मी घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊबीजेचं सेलिब्रेशन केलं. मला मुलगी नाही, परंतु मी कोणत्याही एका मुलीला बोलवते शेजारच्या, जिथं कुठं मी राहते तिथं, म्हणजे गावाकडे असले तर तिकडं आणि इथं असले तर इथं. आणि मुलांना हेच सांगते की बहीण नसली तर काय झालं, तुम्ही मुलींना बहिणीसारखाच मान द्यायचा आहे सगळ्याच. चला बाय.